आज तुम्ही मला सांगा सर, नक्की काय बिघडवलंय मी तुमचं? आणि रिक्वेस्ट करते मी तुम्हाला आज, प्लीज प्लीज मला सामान्य विद्यार्थिनीसारखं वागवा. जे असतात ना, ज्यांचा नाव गाव मार्क काहीच लक्षात राहत नाही, समोर आलं की फक्त असं वाटतं हा चेहरा कुठेतरी पाहिलाय, अशी वागणूक द्या सर, प्लीज. सर सर सर, तुमची सगळ्यात आवडती गोष्ट तुमच्यापासून हिरावून घेतली जाईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल कसं वाटतं ते. माझं शिक्षण, एवढी एकच तर गोष्ट माझी आवडती, ती पण तुम्ही माझ्यापासून हिरावून घेताय. हे बघ, फक्त त्या प्रिन्सिपल मॅडम आहेत म्हणून त्या पोराचंही बोर्ड दाबू शकत नाहीत. लेक्चर्स बंद करण्यामागे एखाद्याचं जेन्युइन कारण असू शकतं यार. हो, पण त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? लेक्चर्स बंक करू नयेत हा काही आपल्या कॉलेजचा नवीन नियम आहे का? कुठल्याही कॉलेजेसमध्ये असा कुठलाही नियम नाहीये, पण विद्यार्थ्यांच्या त्यांच्या काही प्रायोरिटीज असू शकतात की नाही. हे बघ माही, मला असं वाटतं तू उगाचच मॅडमच्या वाकड्यात शिरू नकोस. जे काही करायचंय ते लेक्चर्स नंतर कर ना. हे बघ, तुलाच महागात पडेल. आजपर्यंत पडले कितीदा तरी नडलो रे आपण त्यांना, आणि दरवेळेला त्यांना माझं म्हणणं हे ऐकूनच घ्यावं लागलंय, कारण माझं म्हणणं योग्य होतं. हो माही, पण यावेळी प्रश्न वाकडं तर वाकडं, पण आज मी लेक्चर्स बुडवणारच. कारण तन्वी कॉलेजला का येत नाहीये हे कळल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसू शकत यार. आज मला तन्वीला भेटावंच लागेल. माई, तुझा बिंदास. अरे, मलाही वाटतंय तन्वीचा काहीतरी सिरियस प्रॉब्लेम आहे, नाहीतर ती कॉलेज बुडवणार नाही यार. आणि लेक्चरचं काय घेऊन बसलास? एक लेक्चर बंक केलंस ना तर प्रिन्सिपल मॅडमला कळणार सुद्धा नाही. करेक्ट आहे. सायली, चल तन्वीचा पत्ता दे. हा. नाही, मी नाही देणार, कारण मला तुझं वागणंच पटत नाही. लेक्चर्स बंक करून करायची काय गरज आहे सगळं? तुला लेक्चर्स बंद करायला लावतोय का मी करतोय ना. चल पत्ता दे पटकन. नाही, नाही देणार. तन्वीने सांगितलंय का तुला कोणाला पत्ता द्यायचा नाही म्हणून? हो हो. ठीक आहे, नको देऊस, मी शोधून काढेन. ए माई, अरे कुठे चाल? पत्ता द्यायला काय झालं होतं? ए माई, ऐक ना. सॉरी माई, पण तन्वी आपल्या प्रिन्सिपल मॅडमची मुलगी आहे हे जर कोणाला कळलं तर माझी आणि तन्वीची काही खैर नाही. मी नाही सांगू शकत तुला पत्ता. सर, या मुलीने त्या खोलीचं दार उघडलंय जिथे इतक्या वर्षात कोणाची जाण्याची हिंमत झाली नाही. सर, हिला कॉलेजमध्ये यायला बंदी घाला. या पुढचे 7 दिवस तू लेक्चरला बसता कामा नये. आई, मी निघते. अगं थांब, काहीतरी खाऊन जा. अगं थांब, मग 4 बिस्किट तरी खा ह्यासोबत. ये आई, खा ग.
हे धर, खा. आणि ऐक ना, मी काय म्हणते, मी संध्याकाळी ना साधा स्वयंपाक बनवते. मने सांगत होता की तुला कॉलेजमध्ये खूप अभ्यास आहे म्हणे. हो. त्या खडूस सरांचाच अभ्यास आहे का ग? चहा फार गोड नाहीये ना? नाही. गौरी, तुला माझी ती मैत्रीण आठवते का ग, कल्याणची, छाया मावशी? आठवतं ना. तिचं काय, बरी आहे ना ती? अगं तिला काय होतंय, चांगली धडधाकट आहे ती. अगं तिच्या मुलीचं म्हणे मागच्या महिन्यातच लग्न झालं. चांगलं आहे ना मग. बरं चल, मी निघते. अगं अशी काय करते, अजून बिस्किट तर खा. अगं तुला ना सदान कदा घाई या, जरा म्हणून तुझ्या जीवाला स्वस्तता नाही. मुलीनी कसं सांभाळा बघ स्वतःच्या जीवाला. पुढे सासरी जाऊन तिला तिथल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची असते. मग पुढे मुलं बाळ, संसार, प्रपंच सगळं. एक मिनिट, काय बोलतेस आई? आई काय बोलली अगं? झाले तुझं लग्नाचं वय, लहान नको समजा स्वतःला. आई काय बोलताय तुम्ही? काय चाललंय हे? हे बघ, आज उद्या लग्न करायचंच की नाही, मग टाळतीस कशाला आता? का पुढे पुढे वेळ ढकलायची तुला? अगं पण हे मध्येच काय आता? हे बघ, आई काय म्हणते ते समजून घे. तुमचं नक्की काय चाललंय डोकं? गौरी, जरा बाहेर येतेस का? आले बाबा. बाबा काय झालं? ये बस ना, बस. बोला. काय झालंय बाबा? काही टेन्शन आहे का? अगं मला माहित आहे तुला कॉलेजला जायला उशीर होतोय, पण आज जरा 15 मिनिटं उशिराच जा. वाटल्यास तुझ्या अण्णा काकाला फोन कर आणि सांग तुला उशीर होईल म्हणून. नाही ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलेन फोनवर नंतर. पण तुम्ही सांगा ना, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे का? अगं तुझ्या आईने ना तुझ्यासाठी स्थळ आणले. काय? बाबा पण तुम्हाला माहिती आहे. मला माहित आहे तुला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. आपण त्यांच्याशी नीट बोलू, त्यांना सगळं समजावून सांगू की तुला पुढे शिकायचंय. तुझ्या संमतीशिवाय एकही पान हलणार नाही, लक्षात ठेव. बाबा अहो पण अगं द्या ऐक तरी, ते काय म्हणतात. शोभा, गौरी, मी बोलवलंय त्या मुलाला आज. तुला आवडला तरच आपण पुढची बोलणी करणार आहोत. गौरी, तुला माहित आहे ना, तुझा बाबा नेहमी तुझ्या पाठीशी उभा असतो. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, मला स्वर्गापेक्षाही मोठा आहे. का तुझ्या मर्जीशिवाय काही एक होणार नाहीये. आणि बघ, तुझ्या आईची इच्छा म्हणून फक्त भेटायला बोलवलंय मी त्याला. हा येऊ का? अरे राघव, ये ना आत ये. अहो छायाचा मुलगा. या ना, या या आर्य, या या बसा. तुम्ही बसा, हा बोलत मी आलेच. गौरी, नमस्कार. नमस्कार. आई 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 अगं हा आजच आला इतक्यात? पण आज आला काय आणि उद्या आला काय, त्याने काय फरक पडतोय? आई असं काय करतेस तू? मला काहीच माहित नाहीये त्याच्याबद्दल. अगं पण त्याने तुला पाहिलंय ना, मंदिरात बघितलं होतं म्हणे बाबांसोबत, आणि म्हणूनच त्याने त्याच्या घरच्यांना सांगून ना आपल्या घरी फोन करायला लावला. पण मला नाही करायचंय ग इतक्यात लग्न. गौरी, अगं मुलगा चांगला दिसतोय ग, आणि त्याच्या घरातले तुला पुढे शिकू देतील बघ. माधवी. हो हो आलेच. गौरी धर, ते पटकन कर. मी? हो म्हणजे शॉनी बाई जा. अगं पण तुम्ही थँक्यू.
गौरी, तुझ्यासाठी माझ्या आवडीच्या लेखकाचं पुस्तक आहे. मला आईकडून कळलं की तुला वाचनाची आवड आहे. काका, मला माहिती आहे की गौरी घाईत आहे, तिला आता कॉलेजला जायचं. पण गौरी, मी फार वेळ घेणार नाही. पण तुमची हरकत नसेल तर मी आज तिला लंचला घेऊन जाऊ शकतो का थोडा वेळ? हो, असं कसं अचानक तुम्ही नाही म्हणजे नाही, तुम्ही सगळ्यांनी आलात तरी चालेल. मला फक्त गौरी बरोबर नाही तर अख्ख्या फॅमिली बरोबर नातं जोडायचं. नाही नाही, आम्ही सगळे कशाला. अहो हा आमची काहीच हरकत नाहीये. गौरी, तुला चालेल ना? अहो, न चालायला काय झालंय भाऊजी? आणि मुलगा एवढा परवानगी काढून आपल्या मुलीला घेऊन जातोय, तर जाऊ दे की. नाही काकू, नाही, तिचं मत महत्वाचं आहे. तिला विचारूया ना एकदा आपण. हो हो हो. गौरी, अगं खरंच जा. इथे आम्हा मोठ्यां देखत तुम्हाला मनमोकळेपणाने नाही बोलता यायचं ना. गौरी, तुझ्या कॉलेजचा 1 तास बुडवावं लागेल तुला. चालेल ना? ठीक आहे, थँक्यू. बरं, मग मी येतो. हा. मी तुला 1:30च्या सुमारास पिकअप करेन. येत. अहो, असं कसं? पोहे खाऊन जा ना, आता 5 मिनिटातच होतील. नाही 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 काकू, नेक्स्ट टाइम येईन तेव्हा. आता काही येणं जाणं होतच राहील आणि मला एक छोटंसं काम आहे तर त्यासाठी जावं लागेल. बरं काका, येतो. अरे असू दे का, सुखी. हो, भेटलो मी गौरीच्या घरच्यांना. आय थिंक पडलंय माझं इम्प्रेशन त्यांच्यावर. काय करू, कुठे जाऊ? तू राघव पण कॉलेज पाशी येऊन थांबेल. आम्ही खरंच सांगतोय सर, ते डॉली आणि तिच्या गँगला गौरीशी पहिल्या दिवसापासूनच प्रॉब्लेम आहे. नाही नाही, कसं आहे, अंदाज आलाच होता मला. कसं आहे, गौरीने जेव्हा कॉलेज पहिल्यांदा जॉईन केलं ना, तेव्हा पहिल्या दिवशीच क्लासरूम मध्ये डॉली आणि तिच्या गँगच्या मुलांनी तिला त्रास दिला होता. आणि ना कागदाची विमानं करून मारली होती. आठवतंय ना? हा, पण तुम्ही डॉलीला ओरडलेला. आठवतंय? तुमचंच लेक्चर होतं सर. बस घ्या, बस. कसं आठवत आहे मला आणि नोटीसही केलंय मी. पण काय ना, फक्त मी बोलून काही सिद्ध होत नाही ना. काय, ज्या मुलांनी तिला त्रास दिला तीच मुलं या प्रोजेक्टच्या चिठ्ठीच्या प्रकरणात आहेत. हे कसं सिद्ध होईल? सर सर मी बोलतो ना सिद्ध करायला. मी पाहिजे तेवढ्या वेळेला सांगतो की डॉली आणि तिच्या गँगनी गौरीचं लय नुकसान केलंय म्हणून. हो. पाणी 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 पाणी. अरे हो, अरे हो, थांबा थांबा. कसं आहे डोसा, तू बोलून किंवा इतर कोणी बोलून काही सिद्ध होत नाहीये ना. आणि कसं आहे ना, तुम्ही सगळे ना तिचे मित्र आहात, त्यामुळे तुम्ही तिच्या बाजूनेच बोलणार ना, हे गृहीतच आहे. आपल्याला ना काहीतरी असं सबळ पुरावा हवा. पण मला काय वाटतं सर, ते पुराव्याचं सोडा ना, तुम्ही अभिमन्यू सरांना रिक्वेस्ट करून बघा ना. हो सर, जर तुम्ही रिक्वेस्ट केले ना तर अभिमन्यू सर तिला प्रोजेक्ट करायची परमिशन पण देतील. आणि जर अभिमन्यू सरांनी परमिशन दिली तर मग प्रिन्सिपल सर पण परमिशन देतीलच. करेक्ट आहे तुमचं. पण कसं आहे, यावर अभिमन्यू सर काय म्हणतील
हे मी खात्रीनं नाही सांगू शकत. हा चला रे. अरे थांबा 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 थांबा. पण कसं आहे ना, मी प्रयत्न करतो ना. हा आता हे सगळं खाणं पिणं नंतर. आता मिशन अभिमन्यू थँक्यू सो मच. हॅलो. हॅलो गौरी, ओळखलास का? राघव बोलतोय. आपण सकाळी भेटलो होतो तुझ्या घरी. हो ओळखलं ना, ऑफकोर्स. पण तुझ्याकडे माझा नंबर कसं काय आला? तुझ्या आईकडून घेतला. अच्छा. हॅलो, ऐक ना, मी आता निघतोय, येतो थोड्या वेळात. आपण तुझ्या कॉलेजच्या मेन गेटवर भेटूया का? नाही नाही, मी काय म्हणतेय, कॉलेजच्या बाहेर नको. माझ्या कॉलेजच्या बाहेर एक लेफ्टला चौक आहे आणि त्याच्या शेजारी एक बस स्टॉप आहे, तिथे थांबते मी. ओके ओके ओके, ॲज यू विश. भेटूया लवकर. ओके ठीक आहे, बाय बाय. अरे अभि, तू इथे बसलायस? अरे अख्ख्या कॉलेजवर शोधलो तुला. मगाशी इकडे पण येऊन गेलो होतो, पण इकडे नव्हतास तू. वर्गावर होतो, आत्ता आलो. 10-15 मिनिटं झाली. तुला लेक्चर नाही वाटत आज? नाही नाही, मला ऑफ आहे. आणि तुला काय वाटलं? तुला फक्त एकट्यालाच विद्यार्थ्यांची काळजी आहे? मी असं कधी म्हटलं नाही, तू नाही म्हणालास, पण मला म्हणायचंय. काय तुला विद्यार्थ्यांची काळजी नाहीये? त्या बिचाऱ्या गौरीला तू परीक्षेला बसू देत नाहीयेस? प्रिन्सिपल सरांनी तिला 7 दिवस कॉलेजमधनं काढून टाकलंय. आता त्याच दरम्यान परीक्षा येते, ही काय माझी चूक नाही ना? हे बघ अभि, तुला गौरीमुळे काय प्रॉब्लेम आहे ते इथे कोणाला माहिती नाहीये, पण मला नक्की माहिती आहे. त्यामुळे तू मला आहे ना गुंडाळू नकोस. मी कोणालाही गुंडाळत नाहीये निनाद. तिने चूक केली, त्याची शिक्षा तिला मिळाली. मी काही मुद्दामून केलं नाहीये. हे बघ अभि, तू आहे ना गौरीवरती अन्याय करतोयस. आणि का? तन्वीसारखी दिसते म्हणून? अरे तिच्यासारख्या हुशार आणि चांगल्या विद्यार्थिनीची गरज आहे आपल्या कॉलेजला. आणि तुझ्या विषयात तिला केवढी प्रगती आहे हे तुला मी सांगायला नको? हे बघ अभि, असं नको करूस प्लीज. तिला त्रास नको देऊस. एका भावी गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनीला तू वेठीला धरतोयस. नुसते चांगले मार्क मिळून उपयोग नाहीये, विषय नीट समजावा लागतो. म्हणजे तुला म्हणायचंय काय, तिची विषयावरती पकड नाहीये का? ती घोकमपट्टी करून मार्क मिळवते? चूक. एखाद्याला किती मार्जिन द्यायचं ना, त्याला पण एक लिमिट असतं. तेव्हा अभि, मला नाही वाटत गौरीने एवढी मोठी चूक केली आहे. चूक हे चूक असते, त्यात लहान मोठं असं काही नसतं. एक तर एक, नाहीतर 0. तू आहे ना हट्टी आहेस, कुणाचं काही ऐकून घेणार नाहीस. काही झालं तरी मला आज तन्वीला बघायचंच. बघायचं म्हणून काही करशील का तू? हे प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये कुठे चाललायस? चकित, काय करायचं ते मी करतो बरोबर. तू रस्ता सो. ए माई ऐक ना, हे बघ, तू जास्त डेंजर काम करू नकोस. रस्टिकेट व्हायची लक्षणं आहेत ही. वेडेपणा करू नकोस. चल माझ्यासोबत. वेळा तर मी आहेच चकित, पण आता माडेने आणणार. की बॅग पकड आणि तुम्ही आलं तर मला सांग. ऐक ना माई. माही, झालं का? हा 2 मिनिट. ए माही, सापडला का पत्ता? माझा डबा स्टाफ रूम मधून घ्या आणि गाडीत नेऊन ठेवा. मी केबिन मधून फाईल घेऊन येते.
लवकर निघायचं आज मला घरी. हो मॅडम. यार हा माही आज याच्या बरोबर माझाही निकाल लावणार बहुतेक. सायलीचं ऐकायला पाहिजे होतं. हे माही सापडत नसेल तर सोड, चल. 2 मिनिट. अरे तिने सहज मिळवलं असेल रे कॉलेज. काही सिरियस नाहीये, तू चल. ऐक माझं. चकित थांब ना 2 मिनिट. अरे तिचा गजर वाजत नसेल, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तिच्या घड्याळाचा. तू ऐक ना माझं, चल ना. शटअप चकित. माही चल ना. सापडलं. हा चल 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 लवकर चल. अरे चल ना माही लवकर. शिक्का लागत नाही. अरे काय करतोयस? सोड ती कडी, चल पटकन. अरे आज जाताना बंद होती कडी, परत बंद करावी लागेल ना. चकित सोड पटकन, चल चल. मॅडम आले, चल 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 चल. मॅडम गाडी गेटवर रेडी आहे. मॅडम तुम्ही कधी घरी लवकर जात नाही, पण आज कशा काय? अधूनमधून विद्यार्थ्यांची शिस्त तपासावी लागते. मी कॉलेजमध्ये नाहीये म्हटल्यावर किती मुलं लेक्चर्स बुडवतात ते मला बघायचंय. हो ते तर बुडवणारच. जी गोष्ट तुम्हाला कळते ती गोष्ट मला कळणार नाही असं वाटलं तुम्हाला? मी शिक्षेची तरतूदही करून ठेवली आहे. या असाइनमेंटच्या 20 प्रती काढून ठेवा. ओके, येते मी. आणि 1 मिनिट, मी आत येताना बघितलं माझ्या केबिनच्या दाराची कडी उघडीच होती. तुमचं कामावर नीट लक्ष नाहीये. लक्ष देऊन काम करा, नाहीतर तुम्हालाही शिक्षा होईल. सॉरी मॅडम. निघा. असू दे, मी बसते माझी. तू काही गणपती आहेस का तुला मी बसवायला? जस्ट किडिंग. ऍक्च्युली माझ्यासाठी असं कोणी काही करत असलं ना की मला खूप ऑड वाटतं. नाही पण मला सवय आहे. म्हणजे माझ्याबरोबर कोणी असलं तर, माझे आई बाबा, काका काकी, मामा मामी, दोस्त, मित्र परिवार, त्यांना कम्फर्टेबल केल्याशिवाय मला जमतच नाही. त्याशिवाय मी बसत पण नाही. आणि मला काय वाटतं माहितीये का, माझ्याबरोबर जो कोणी व्यक्ती असेल ना त्याला एकदम असं एकदम भारी वाटलं पाहिजे, एकदम स्पेशल वाटलं पाहिजे. मी एकटाच बडबडतोय ना. आपण तुझ्याबद्दल बोलूया का? म्हणजे तुला शिकायचंय ना? हो. खरं सांगू का, मला ना खूप भारी वाटलं हे ऐकून की तुला शिकायचंय. नाहीतर कसं आहे, शिक्षण झालं की मला संसार करायचा, अशाच विचारांच्या मुली माझ्या वाट्याला आल्या. ओ नाही, पण मी फ्रँकली सांगू का, मला ना लग्नाची अजिबातच घाई नाही. म्हणजे मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय आणि मी आता एका चांगल्या जॉबच्या शोधात आहे. व्हेरी गुड. मी ऐकलं होतं की बायकांची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते. म्हणजे बघ ना, प्रत्येक गोष्ट ते एकदम मनापासून एकदम काटेकोरपणे करतात. मला वाटतं बायकांनी आहे ना
त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला पाहिजे. बरं, तू मराठीमध्ये BA करतेस ना? हो. तुला काय आवडतं? व्हेज मागवूयात काही पण. व्हेज नाही, खायचं नाही. मराठी लिटरेचर. ओ म्हणजे कविता, कादंबरी. येस. आपली मराठी भाषा इतकी छान आहे, सगळे लेखक इतके प्रतिभा संपन्न आहेत की मला खरं तर सगळंच वाचायला आवडतं. ऑर्डर करूया? हा. मग कसं वाटलं जेवण? आवडलं? हो. टेस्टी. मग पुढचा प्लॅन काय? कॉलेज? हो. आपण परत भेटूया का? नाही म्हणजे मगाचपासून मी तुला प्रश्न विचारतो, तू हो 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 एवढंच बोलतेस. म्हटलं विचारून बघूया, कदाचित हो म्हणालीस तर. नाही, ऍक्च्युली परत भेटायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तो माझा होकार नसेल. ऑफकोर्स, ॲज यू विश. म्हणजे जोपर्यंत आहे ना तुला माझ्याबद्दल 100% खात्री पटत नाही ना, तोपर्यंत आपण पुढे जायचं. ओके ओके. निघायचं? हो हो. येस. किती झाले? एक मिनिट. तू का बिल भरतोयस? मी देते अर्धे पैसे, मी नोकरी करते. मी मुलगा आहे म्हणून पैसे देत नाहीये. कसं आहे, आज मी तुला बाहेर जेवायला घेऊन आलोय ना, म्हणून मी पैसे देतो. आणि नेक्स्ट टाइम कदाचित तू मला बाहेर जेवायला बोलवशील तेव्हा तू दे पैसे. सॉर्टेड आहे. आणि कसं आहे, तुझ्यासारखी सुंदर, सुशिक्षित, हुशार मुलगी जर माझ्यावर पैसे खर्च करत असेल तर मला नक्की आवडेल. आणि मला वाटतंय ना, कमवणाऱ्या मुली फार सुंदरच असतात. का विचार? का? कारण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आहे ना, एकदम कॉन्फिडन्स असतो. हा म्हणजे मेकअपने रंगवलेल्या चेहऱ्यापेक्षा आहे ना, घामाने सजलेला चेहरा त्यांचा फार सुंदर वाटतो. निघूया? थँक्यू. अरे बर गौरी, मी तुला कॉलेजला सोडू का? का? नाही म्हणजे ना, मैत्रीण येणार आहे माझी एक आत्ता, तिच्या सोबत जाणार आहे मी. हो का? तू तिला सांगू शकतेस का की आज नाही आलीस तरी चालेल? नाही म्हणजे माझ्या रस्त्यातच तुझं कॉलेज लागतं, म्हणजे जाता जाता मी तुला सोडलं असतं. नको ना, कशाला? नाही ऍक्च्युली काय आहे, माझी मैत्रीण येणार आहे ना, तर आम्हाला जरा एका विषयावर डिस्कस करायचंय आणि ती निघाली पण असेल ना, म्हणून. ओके ओके ओके, ॲज यू विश. हा, भेटू लवकरच. येस, बाय. अरे देवा, मुंबईला हातच राहिला की काय?
आभार राणे म्हणून फोन केला होता ऑर्डरसाठी. ओके सर, मी चेक करतो. हो सर, आहे 15 मिनिटं लागतील. थँक्यू. ठीक आहे. तुम्ही आणि आता जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या पुढच्या जोडीसाठी. माही, हाय. तन्वी, अगं काय झालंय? तू कॉलेजला काय येत नाहीस? 2 दिवस तुला पाहिलं नाही तर किती बेचैन झालो तू माहिती. एकतर एखाद्या माणसाची इतकी सवय होते ना. सवय? ते जाऊ दे, तू कॉलेज का बुडवतीयस? काय झालंय? बरी आहेस ना तू? हो, मी एकदम बरी. पण माही, तू माझ्यासाठी इतक्या लांब आलास आणि ते लेक्चर बंक करून. ते जाऊ दे, तू सांग ना काय झालंय? कॉलेज का बुडवतीयस? तुझी तब्येत बरी आहे, तू घरीच आहेस, बाहेर कुठे गेली पण नाहीयेस. झालं काय? अरे बापरे, आई कधी पण येईल आता. तन्वी, काय झालंय? नाटकामुळे काही प्रॉब्लेम झालाय का? मी बोलू का आईशी? काय? कुठे चाललायस तू? ते काय नाही, तू जा आता इथून. अखप, हा गलतीयस काय? आणि एवढं घाबरायला काय झालं? तुझी आई काय आहे? त्या खडूस प्रिन्सिपल मॅडम सारखी आहे का? कोणाचंच ऐकून न घ्यायला आणि आपलंच खरं करायला. माही, तन्वी ऐक ना, हे बघ, ती एक खडूसबाई सोडली ना तर मी जगात अगदी कोणालाही माझं म्हणणं प्रेमाने आणि व्यवस्थितपणे पटवून देऊ शकतो. आणि तुझी आई इतकी कठोर वागत असेल ना तर मला बोलायला असं होतं तिच्याशी. माही ऐक ना, हे बघ, मला मान्य आहे की ती कठोर वागतीये, ओरडतीये, पण शेवटी ती आई आहे ना माझी. ती हे जे काही करते ते माझ्या भल्यासाठीच करते ना. असं कॉलेज बुडवायला लावून तुझी आई तुझं भल्याचा विचार करते असं म्हणायचंय तुला? हे बघ, तू जा आता इथनं. मी उद्या परवा येईन कॉलेजला. नाही या, मी जातो, पण तू चल माझ्या बरोबर. तुला एक झकास पाणीपुरी खाऊ घालतो आणि मग परत घरी सोडतो. चल. नाही, समजून घे ना प्लीज. आईने शिक्षा केलीये मला घराच्या बाहेर नाही पडता येणार. अरे काही गरज नाही असल्या फालतू शिक्षा पाळायची. आधी होतंय हा जरा. फालतू काय यार? ती जे काय वागतीये ते माझ्या भल्यासाठी वागतीये. आणि तसं पण मला जर तिचं पटलं नाही तर मी तिच्याशी वाद घालीन, पण मी तिच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. तन्वी, अगं माही, आई आहे ती माझी. मी रिक्वेस्ट करते तुला, प्लीज जा नाही ना माझ्यासाठी. मी कॉलेजमध्ये भेटेन तुला. आईनी जर तुला आता इथे बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. मॅडम, येस सर. हा, तुम्ही दोघेच. मी तुम्हा दोघांनाही विनंती करतो की तुम्ही दोघांनी स्टेजवर या. आणि ही आहे आपल्या अॅनिव्हर्सरी कार्यक्रमातील पुढची जोडी. काय फालतूपणा आहे सगळा? सर, फालतूपणा कसला? त्यांच्या हॉटेलची अॅनिव्हर्सरी आहे आज. आणि सगळं तुमच्या मनासारखं व्हायला हे काय आपलं कॉलेज नाहीये. ते फक्त आपल्या कॉलेजमध्ये होतं. इथे तुम्हाला कोणी बांधील नाहीये. सर, मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुम्ही दोघांनीही पटकन स्टेजवर या, जेणेकरून आपण स्पर्धेला सुरुवात करू. मी तर चालली आहे, कारण तसंही मला कॉलेजमध्ये बसायला परवानगी नाही.
आता दिवसभर रस्त्यावर भटकू तर नाही शकत मी, हो की नाही? जाते. मॅडम आपलं नाव? गौरी. सर आपलं नाव? अभिमन्यू. गौरी आणि अभिमन्यूसाठी पुन्हा एकदा टाळ्या. असू देत सर, रमणे बनादी जोडी. आणि कसं आहे ना, एकदा का गाठी बांधल्या गेल्या की त्या सुटता सुटत नाहीत. उलट तुमच्या दोघांची जोडी या सगळ्यांपेक्षा बेस्ट आहे हे सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. चला तर मग खेळ सुरू करूयात. मी आमच्या प्रतिनिधींना खेळाचे साहित्य तुम्हाला देण्यास विनंती करतो. तर आता आपण खेळाचे नियम समजून घेऊ. एका पार्टनरच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल आणि त्याच पार्टनरच्या हातात काही बॉल दिले जातील आणि दुसऱ्या पार्टनरच्या हातात बास्केट दिलं जाईल. त्या दोन्ही पार्टनरने समोरच समोर उभं राहून हा खेळ खेळायचा आहे. समोरच्या पार्टनरने त्यांना व्यवस्थित गाईड करून ते बॉल आपल्या बास्केटमध्ये झेलायचे आहे. परंतु बॉल झेलत असताना त्यांना आपली जागा सोडायची नाही आणि जर का तसं झालंच तर तो बॉल ग्राह्य धरला जाणार नाही. चला तर मग सुरुवात करूयात. आता पार्टनरला पट्ट्या बांधायला घ्या. तर सगळेजण तयार आहात? आपण सुरुवात करतोय. 3, 2, 1 स्टार्ट. उजवीकडे उजवीकडे उजवीकडे. लागला? गेला त्याच्यात? बास्केट मध्ये गेला बॉल? नाही मॅडम, बास्केटमध्ये नाही गेला, सरांना लागलाय. आणि हा, ते चिडले का तुमच्यावर? अरे देवा, सॉरी सॉरी. उजवीकडे टाक. आणि बॉल सॉफ्ट आहे, असा जोर लावून टाकू नकोस, हळू हळू. जोर कमीला? माझ्या जोर ठेवलंय कुठे तुम्ही? काय बडबडतेस? काही नाही सर. हे टाकू का? टाक लवकर. हा. उजवीकडे. 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 तुला उजवीकडे सांगतो, तुला डावा उजवा कळत नाही का? अडाण्यासारखं काय करते? सर मला सगळं कळतं. मला काय डावा उजवं करायची सवय नाही. सवय तुम्हालाच. काय? एक मिनिट सर, तुम्ही नक्की बरोबर सांगताय ना? नाही म्हणजे तुमचं उजवं आणि माझं उजवं वेगळं वेगळं आहे बरं का? ही माझी उजवी बाजू आहे, सांगताय ना बरोबर तुम्ही? हो अभिमन्यू, तुम्हाला बायकांसमोर ना चुका कबूल कराव्याच लागतील. बावळटपणा चाललंय माझं यांच्या बरोबर, काय माहिती. टाकू का? माझ्या उजवीकडे. त्यांचं ऐकून जर खेळले ना तर चुकेनच मी. माझंच डोकं लावून खेळते आता. सरळ ते, सरळ 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 सरळ. सर मी सरळच टाकते. सरळ 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 कळतं ना? मला सगळं कळतं सर. हो, नाही तुला वाकड्यात जायची सवय आहे ना सतत, म्हणून विचारलं. सरळ कळतं ना 180 अंश. काय चाललंय? माझं ऐकायचं नाही असं ठरवलंयस का? मी शिक्षा दे ना तुला. दुसरं येतं का तुम्हाला? एवढा वर नाही, माझ्या डोक्यावरनं जाईल. खाली खाली. जसं तुमचं वागणं जातं माझ्या डोक्यावर. बडबड नको करूस आता, टाक लवकर. तसाच सरळ.
प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत आपल्या कंटेस्टंटचा उत्साह वाढवावा. आता आपण पाहतच आहोत की गौरी मॅडम लिडिंगवर आहेत. अभिमन्यू सरांच्या बास्केटमध्ये एक बॉल गेलेला आहे. प्रीतीने एक बॉल बास्केटमध्ये टाकलेला आहे. अरे हे काय, श्वेता मॅडमच्या बास्केटमध्ये 2 बॉल. बघता बघता श्वेता मॅडम ह्या दोघींच्याही पुढे गेलेल्या आहेत. गौरी मॅडमच्या बास्केटमध्ये 3रा बॉल गेलेला आहे. आणि हा सर्वांसाठी शेवटचा चान्स. हा एक चेंडू विनर कोण हे डिसाइड करेल. आता बघूयात कोण विनर होतंय ते. आणि गौरी मॅडमने बरोबर शेवटचा चेंडू बास्केटमध्ये टाकलेला आहे. आणि या स्पर्धेचे विनर आहेत गौरी आणि अभिमन्यू. मी सगळ्या कपल्सला विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर यावं. आपल्या अॅनिव्हर्सरी इव्हेंटचे विनर आहेत अभिमन्यू आणि गौरी. थँक्यू. अभिमन्यू सर, हे आपल्यासाठी. सर, एक रिक्वेस्ट होती. एक फोटो हवा आमच्या मेमरीसाठी, प्लीज. एवढं बक्षीस मिळवून दिलंय सर तुम्हाला. आता तरी कॉलेजला येऊ द्या ना प्लीज. मी आणि तन्वी खरंच एकत्र येऊ शकतो.